आदिवासी भागात दशक्रियेत माजी झेडपी अध्यक्षाचा वाद, ग्रामस्थांचा संताप। अजनावळे ताजुन्नर या आदिवासी गावात आज दशक्रिया विधीदरम्यान माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी निर्माण केलेल्या गोंधळामुळे वातावरण तणावपूर्ण झाले। एका गरीब कुटुंबाच्या दुःखाच्या प्रसंगी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी वादविवाद केला, तसेच भाजपच्या स्थानिक युवा पदाधिकाऱ्याशी कॉलर पकडून ढकलाढकली केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। स्वयंघोषित नेते म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करणारे हे माजी अध्यक्ष विविध कार्यक्रमांत विरोधकांवर कटू भाष्य करण्यासाठी ओळखले जातात। अजनावळे येथे मात्र त्यांना भाषणासाठी संधी न दिल्याने त्यांचा संताप अनावर झाल्याची माहिती समोर येत आहे। दशक्रिया हा शोकाचा प्रसंग असूनही त्यांनी वादंग घालण्याचा प्रयत्न केल्याने गावकरी आक्रोशित झाले। घटनेनंतर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली असून या माजी अध्यक्षांचा जाहीर निषेध केला आहे। दुःखाच्या प्रसंगी राजकीय भाषणबाजी करणे आणि नुसत्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अशांतता निर्माण करणे हे दैर असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे। या प्रकारामुळे त्यांच्या सततच्या स्टंटबाजी आणि भाषणबाजीला मिळणारा लोकांचा विरोध आता उघडपणे समोर आला आहे। यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही राजकीय दुष्परिणाम भोगावे लागू शकतात, अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे। या प्रसंगातून धडा घेऊन त्यांनी आता संयमाने रागावे आणि इतर सहकाऱ्यांना संधी द्यावी, हीच लोकांची भावना आहे। जो प्रकार घडला तर त्यांनी एकाची कॉलर नाही तर त्यांनी अख्ख्या गावाची कॉलर धरलेली आहे। त्याच्यामुळे आज आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या मतदानाला त्याला बहिष्कार टाकला जाईल। कालावधीमध्ये जे भाषणाच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये जे घडलं ते अजित बांगर आणि आम्ही सगळेच मंडळी तिथं नियोजन करत होतो, परंतु देवराम लांडे यांच्या वाचन चालू असताना लोकनियुक्त सरपंच निलम गोलक ह्या आल्या आणि त्यांना बोलायला संधी दिली। त्याबद्दल देवराम लांडे यांनी जे कृत्य केले ते आमच्या गावचे सदस्य अजित बांगर यांना साईडला घेऊन त्यांना धक्काबुक्की केली व त्यांचा शर्ट धरला। त्याच्याबद्दल आम्ही सर्व गावकरी त्याचा निषेध करीत आहोत। तरुण मंडळ सर्वच गावकरी आम्ही त्यांचा निषेध करतो आणि इथून पुढं भविष्यात असं कोणा संघ घडणार नाही याची आम्ही प्रत्येकजण काळजी घेऊ आणि इथून जो निर्णय होईल तो इथून पुढे जो निर्णय होईल तो आमचा गाव जो अंतिम निर्णय ठरेल, कोणाला बोलून द्यायचं कोण नाही बोलून द्यायचं हे आमचं गाव ठरेल। तरी अशा इथून पुढं हमको रोशी कायदा किंवा दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही, एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो। याने दशक्रिया विधी या निमित्ताने जे भाषणादरम्यान किंवा भाषण संपल्यावर जे प्रसंग घडला त्याच्यावर जे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी त्यांचा शर्ट पकडून त्याला दमदाटी केली, त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही जमलो आहे। तर अशी कुठली हुकुमशाही कुठली बी दमदाटी चालणार नाही, कारण आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान करणे हे गावकऱ्यांचं कर्तव्य असतं। जरी ते गोलप ताई निलम गोलप सरपंच खानगावचे हे जरी लेट आल्यामुळं अजित बांगरे यांनी त्यांना बोलायला चान्स दिला आणि चान्स दिल्यानंतर लगेच अध्यक्षाने ती एक आपली मुलगी किंवा एक महिला आहे म्हणून तिला बोलायला चान्स दिला म्हणून त्यानं एवढ्याकडे शिव्या घातल्या आणि अजित बांगरे यांचा शर्ट पकडला आणि दमदाटी केली। हे कितपर्यंत हे याचा मी निषेध व्यक्त करतो, कारण असं आमच्या गावामध्ये अनेक 2-3 जणांनी त्यानं केलेलं आहे। तसं दगडू महाराज कीर्तनामध्ये नुसतं दुसऱ्यांचं नाव घेतलं तरी दगडू महाराज दमदाटी केली। मग अजून त्याच्यामध्ये इथं बसलेले आपल्यापैकी अजून माणसं आहेत, अशा 2-3 जणांनी त्यांनी दमदाटी केली। हुकुमशाही कुठपर्यंत आपण सहन करणार येणार? ही हुकुमशाही इथून पुढं आम्ही आता शिकलेली सुशिक्षित मंडळी, माझ्या गावचा ग्रामपंचायत सदस्य येतो, ग्रामपंचायत सदस्य नुसतंच नाही तर त्याला तालुका स्तरावर काही ओळखणारे किंवा तो युवा म्हणला एक नेता आहे, असं दमदाटी आम्ही इथून पुढं खपवून घेणार नाही आणि आलेल्या हुकुमशाहीला जसंच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलून मी माझं तरुण मंडळी पुढं हे म्हणून व्यक्त करतो।